निलेश राणे यांनी रेडिपोर्ट संदर्भात जे आरोप केलेत ते सिद्ध करून दाखवावेत। आम्ही स्थानिक लोकांच्या रोजगारासंदर्भात त्या ठिकाणी गेलो होतो। जर आम्ही त्या ठिकाणी हप्ते घेण्यासाठी गेलो असतो तर आम्ही फोटो कशाला काढले असते, असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी सावंतवाडी येथे केलाय। त्या पद्धतीने त्यांनी ते फोटो दाखवले, त्या पद्धतीने मला असं वाटतं की त्यांना कोणतीच माहिती त्याबद्दलची नव्हती। आम्ही तिकडे का गेलो होतो, कशा करता गेलो होतो, किती वेळा गेलो होतो याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती आणि नंतरच ते फोटो पत्रकार परिषदेत दाखवायला पाहिजे होते। खरं तर निलेश राणे ते फोटो दाखवल्यानंतर ज्यावेळेस मला अनेकांचे फोन आले त्यावेळेस मी देखील चकित झालो की हप्ता मागणारे कधी फोटो काढत नाहीत। आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा त्या मॅनेजमेंटने असो किंवा आम्ही स्वतःही तिथे जाऊन फोटो काढले किंवा तिथे कॅमेरे लागलेले आहेत। त्याच्यामुळे काय हप्ते मागायला जाणार कधी फोटो काढत असतो का? ही साधी आणि सिंपल अशी गोष्ट आहे की त्या तारखेला ज्या तारखेला त्यांनी फोटो दाखवले त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर त्यांनी एकही फोटो आमचा दाखवा। माझी चॅलेंज एक तर त्यांनी संन्यास घ्यावा, राजकारणातून की मी संन्यास घेईन। हां, व्हॉट्सअपवर काही कामं होती ते आम्ही तो पाल द्यायचा, आम्ही तिथली नावं होती ती देत होतो, पण लपवण्यासारखं काय ना, कारण स्थानिक लोकांचा जो रोजगारचा प्रश्न होता आणि त्यांनीच त्या तक्रारी केल्या होत्या। त्याच्यामुळे त्याला आम्ही हे करून दिलं होतं, बॉन्डिंग करून दिलं होतं की सगळ्यांना कामं मिळाली पाहिजे। एखाद्याला तुम्ही कोणतरी दादागिरी करताय म्हणून त्याला कामं द्या तर ते चुकीचं होईल। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी सावंतवाडी येथे निलेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे। पाहुयात नेमकं काय म्हणालेत शैलेश परब। त्या आम्ही इथे कामं घेतली आहेत, त्यांनी एकही काम दाखवावं, एकही काम दाखवावं जी काम आम्ही घेतलंय। जर ते काम चालू असेल तर राजकारणातून निवृत्त हो, त्यांनी एक काम दाखवावं। उगाच खोटे आरोप करायचे, लोकांची दिशाभूल करायची असे प्रयत्न करू नका। त्या जेट्टीशी आणि नारायण राणेचा काय संबंध आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे। त्याच्यामुळे आता खरं तर त्यावेळेस उदय सामंतांकडे त्या जॉनला आणि तो पाल जो कोण आहे त्याला कोण घेऊन आलं होतं, तुमचे समर्थक कोण घेऊन आले, जर वेळ आली तर तेही आम्हाला सांगावं लागेल। आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त बोलू नका। तुम्हाला जे काय विकासाचं जे ध्येय आहे, तुम्ही काय केलं असेल ते लोकांपर्यंत न्या, कारण तुमच्या हातात ते काहीच नाही आहे। तुम्ही या सिंधुदुर्गासाठी काहीच नाही केलं, 30 वर्ष सत्ता राबवली आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे आता सध्या हातात काहीच नाही आहे। त्यांना आता दुसरा पर्याय ना, ते विकासाचं काय बोलतात ते सांगा ना मला पहिलं। त्यांनी आता काय सांगितलं पाहिजे ॲक्च्युअल, ते निवडणुकीला उभे आहेत, त्याने मी काय केलं आहे हे लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे, ते पोचवत नाही आहेत। नको त्या विषयात ते हात घालत आहेत आणि ते अशा विषयात हात घालतात की त्याच्याकडे पुरावे नाही आहेत। विनायक राऊतांनी जे काही 10 वर्षात काम केलं ते समोर आहे। नारायण राणेंनी फक्त स्वतःचा विकास केल्याची टीका सावंतवाडी येथे गीतेश राऊत यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे। आता विनायक राऊतांनी 10 वर्षामध्ये काय केलं ह्याचा आम्ही जाहीर कार्य अहवालच काढलेला आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, आपलं मुंबई गोवा हायवे असेल किंवा आपलं एअरपोर्ट असेल, मोबाईल टॉवर्स असतील, साधारण 300 वगैरे मोबाईल टॉवर्स आम्ही हे केलेले आहेत, कार्यान्वित झालेले असतील। तर आम्ही जे काही केलं आहे 10 वर्षामध्ये हे आम्ही दाखवलेलं आहे। आणि साधारण 2024ची मालमत्ता, 2019ची मालमत्ता आणि 2014ची मालमत्ता आमचं जे काय ते निवडणूक आयोगाच्या फोरमवर आहे ते चेक करावं आणि त्यांची चेक करावी। म्हणजे इन्कम टॅक्सचा साधा क्लार्क ते आता त्यांनी साधारण 150 कोटी वगैरे काहीतरी संपत्ती जाहीर केली आहे। मग नेमकी प्रगती झाली कोणाची, सिंधुदुर्गाची झाली की राणे यांची व्यक्तिगत झाली? माजी खासदार निलेश राणे यांनी रेडिपोर्ट आणि मायनिंग कडून हप्ता वसुली करतो असे आमच्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत। आम्ही हप्ता वसुली करत असल्याचे पुरावे निलेश राणे यांनी जनतेसमोर कधीही उघड करावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गीतेश राऊत यांनी माजी खासदार निलेश राणे यांना दिले। नाही, त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत माझं म्हणणं आहे की त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे। म्हणजे त्या फोटो नंतर किंवा त्या फोटोच्या अगोदर मी किंवा शैलेश परब असतील किंवा आम्ही कोणीही त्या रेडिपोर्टवर कधीही गेलो असू तर हे त्यांनी दाखवावं। तिकडे CCTV कॅमेरे असतील किंवा काही असेल त्यांनी दाखवावं। जसे त्यांना हे फोटो मिळाले तसं त्यांनी दाखवून द्यावं की बाबा आमचं साठवलोटं म्हणजे नेमकं काय आहे। तर काय त्यांचं ती गुणधर्मच आहे की नको ते आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं, व्यक्तिगत शिवीगाळ करणं, हे त्यांचं चालूच असं। म्हणून आम्ही काय त्याला जास्त महत्त्व देत नाही, पण त्यांनी सिद्ध करून दाखवावं। ॲक्सेप्टेड, त्यांनी ते हे करावं, नाहीतर मग त्यांनी तरी रिटायरमेंट घ्यावी। 2024 त्यांची जे काही धडपड चालू आहे विधानसभा लढवायची, जर पुरावे जर त्यांनी सिद्ध करून नाही दाखवले तर त्यांनी ह्यापुढे निवडणुका लढवू नये।